मस्ती भरा है समा, हम तुम्हें दोनों यहाँ, अब में आ जा, दिल में समा जा, मेरा मस्ती भरा है समा. म्हणजे ह्याच गाण्याला अजून अनुसरून आताचे गाणे तर बड़ी मुश्किल है बड़ा मेरा दिल है कोई उसे ढूंढ के लाए सोचेंगे तुम्हें प्यार. म्हणजे बरं सर, तुम्ही आता लखपती ठेकाचा उल्लेख केला, त्याबद्दल आम्हाला सांगा. त्याला लखपती ठेका असं का म्हणतात? लखपती ठेका प्यारेबाईकडे म्युझिशियनने वाजवलेला आहे. ह्या ठेक्यावर भरपूर लोकांचे घर पण चाललेले अजूनही चालतात आहे. अरे वा, आणि त्यावेळेला प्यारेबाईंचा हा फेवरेट ठेका होता. बरं, ते बोलायचे ह्या ठेका मला पाहिजेलच आहे. त्याने तर भरपूर त्यांनी गाण्यामध्ये यूज केलाय. वा वा. हा. म्हणजे बरेच जण लखपती झाले की काय याच्यामुळे? हो. विलशी नागी निघाली असा ढोलकमध्ये असा वाजतो हा. आणि ढोलकी ढोलक, तबला किंवा कीबोर्ड म्हणा, तुम्ही विचार कराल ना, या दोन बोटाने दोन अक्षरं वाजतात. घे घे, इथे ना ती ट, इथे गीत गा, म्हणजे हे छल्लाचं वाजतं शब्द ढोलकचा आहे. तबल्यामध्ये दोन बोट, ही दोन्ही वेगवेगळे अक्षरं वेगवेगळे पद्धतीने वाजतात आणि त्याला एकत्र वाजतात, त्याचे बोल वेगळे तयार होतात. तर तुम्ही विचार करा, आपल्या ब्रेनला आपण किती चांगलं मार्गदर्शन करतो आणि त्याला क्रिएटिव्ह करतो आपल्या ब्रेनला. म्हणजे तुम्ही विचार करा, मोबाईल पेक्षा कितीतरी वेगळं आहे. म्हणजे सर, तबला वादक, ढोलक प्लेअर, तुम्ही अतिशय कुशाग्र बुद्धीचे आहात. तर म्हणजे बघा ना, दोन्ही हातांनी तुम्ही वेगवेगळ्या बोल वाजवता. तबल्यामध्ये 6 घराणे आहेत. सवारलू गाणं ऐकलंय? सवारलो 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 हवा की झोके गाण्याला कसा वर घेऊन गेला, क्या गाणं खूप बात आहे. सुपरहिट झालं ते गाणं. सुपर हिट एकदम. रेशमाचे रे गाणी म्हणजे